खोटेपणाच्या खांबावर उभारलेली प्रतिष्ठा कधीच फार काळ टिकत नाही. काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात, तर काही मनात साठवून ठेवायच्या असतात. प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडत गेलात तर भावनांचा आदर राहत नाही. चुकीचे काम न केल्यास चिंता राहत नाही. विचार ठाम असल्यास मनात गोंधळ निर्माण होत नाही आणि प्रामाणिक असल्यास कशाचीही पर्वा भीती वाटत नाही. आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते. ती कोणालाही चुकलेली नाही. ज्यांना दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. सकाळ म्हणजे भूतकाळाच्या वलयातून बाहेर येण्याची आणि भविष्य सुंदर करण्याची एक संधी. या संधीचा चांगला वापर करण्यासाठी स्वच्छ विचार, निर्मळ मन आणि मुखावर स्मित हास्य असावे. स्वतःसोबत समोरच्या व्यक्तीचा दिवस देखील छान जातो. जेव्हा लोक तुमची स्तुती करतात तेव्हा तुम्ही आनंदी होता. जेव्हा लोक तुमची निंदा करतात तेव्हा तुम्ही दुःखी होतात. म्हणजे तुमच्या सुख दुःखाचे बटन हे लोकांच्या हातात आहे. प्रयत्न करा की हे बटन तुमच्या हातात राहील. हक्काने बहरता आलं की आनंदाचं मोल कळतं. मनातल्या भावना सांगायला मनाचीच माणसे लागतात, मानाची नाहीत. आयुष्य जेव्हा आपली परीक्षा घेत असते तेव्हा त्याची उत्तरं आपल्यालाच शोधावी लागतात. स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपले होईल. अपयश असे स्वीकारा की विजेता भारावून जाईल. माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल. शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल. प्रेम असे करा की जग प्रेमळ होईल. प्रगती इतकी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल. आणि एकमेकांना इतके सहकार्य करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल. कितीही कमवा पण कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात. आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. नातं कुठलंही असो तिथं प्रेम हे मनापासून असावं, शब्दांपुरतं नाही. आणि राग हा शब्दांपुरताच असावा, मनातून नाही. आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे. मग तो पैसा असो की माणसं. सुपीक मनावर नापीक मनाची सावकारी झाली की आयुष्य कर्जबाजारी होतं. जगात तीच लोक पुढे जातात जे सूर्याला जाग करतात, आणि जगात तीच लोक मागे राहतात ज्यांना सूर्य जागे करतो. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग निघतोच. आपण जी सेवा करतो ती दुसऱ्यासाठी ही भावना माणसाला अहंकारी बनवते. आपण जी सेवा करतो ती आपल्या कल्याणासाठी ही भावना माणसाला प्रेमळ बनवते. आठवण अशी काढा की त्याला सीमा नको. विश्वास इतका ठेवा की मनामध्ये संशय नको. वाट अशी पहा की त्याला वेळेची मर्यादा नको. मैत्री अशी करा की मनामध्ये द्वेष नको. दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना असावी लागते. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते. नेहमी असते तक्रार मिळालेल्या सुखद क्षणांची,
खुशी नसते. सगळे काही मिळाले तरी आयुष्यात प्रत्येक वेळी कशाची ना कशाची कमी भासते. एक क्षण पुरेसा असतो आयुष्यातले सुख समजून घ्यायला, पण मिळालेल्या आयुष्याची कधी किंमत नसते. जेव्हा येतो यम दारात मग मात्र नाही जगलेल्या प्रत्येक क्षणांची उणीव भासते. पान जरी कोरं असलं तरी पानालाही भावना असतात. मन जरी वेडं असलं तरी मनालाही भावना असतात. पानाच्या भावना कोणालाच कळत नाही, मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत. मन हे असंच असतं, इकडून तिकडे बागडत असतं. मनाला काही बंधनं असतात म्हणून तर हृदयात स्पंदनं असतात. माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढं ते दूर जातात. फुलांना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्याही गळून जातात. ज्यांना मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरून जातात. फुले वाळू लागली की फुलपाखरे देखील सोडून जातात. आपसात तुलना करण्याची सवय अनेकांना असते. तुलना सुरू झाली की आपल्यातल्या उणीवा शोधण्याऐवजी आपण आपल्यातला अहंकार जागृत करतो. पण समजूतदार व्यक्ती आपल्यातील दोषांचा विचार करून ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात काही ना काही उद्देशाने आणत असतो. कोणी आपल्याला केवळ आजमावून जाते, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते, कोणी वापर करून जाते, तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते. जगातील सर्वात मूल्यवान गोष्ट काही असेल तर ती म्हणजे तुमचा आताचा वर्तमान क्षण. तो एकदा गेला की पूर्ण जगाच्या संपत्तीने देखील खरेदी करता येणार नाही. सुखदुःखात जास्त अंतर नसते. जे मनाला भावतं त्याला सुख म्हटलं जातं आणि जे मन स्वीकारत नाही त्याला दुःख म्हटलं जातं. संवादात होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे आपण समजून घेण्यासाठी ऐकत नाही तर उत्तर देण्यासाठी ऐकतो. शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो. अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास. जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल. तुमच्या नावाच्या बदनामीच्या अफवा फक्त दोनच प्रकारचे लोक पसरवत असतात. एक म्हणजे जे कधीच तुमची बरोबरी करू शकत नाही आणि दुसरे म्हणजे ज्यांना त्यांच्या चुकीमुळे तुम्ही स्वतःपासून दूर केलंय. जेव्हा एखादा माणूस यशस्वी होतो तेव्हा अनेक अनोळखी लोक त्याच्या सोबत जवळीक साधायला बघतात, पण तोच माणूस अपयशी झाला तर जवळचे लोक सुद्धा अनोळखी होतात. कल्पनेच्या जगात सत्याची ठेच लागली की माणूस वास्तवतेच्या जगात येऊन पडतो. दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागल्यानंतरच आलेलं शहाणपण यात जमीन आसमानाचा फरक असतो. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल मिळकत असते. हजार चुका करूनही आपण स्वतःवर प्रेम करतो. मग एका चुकीसाठी आपण दुसऱ्यांचा द्वेष कसा करू शकतो? क्षमा करणे हीच जीवनातील सर्वात मोठी देणगी आहे. दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवण्याचे चांगले कार्य करा, अन्यथा आपली केव्हा वाट लागेल हे कळणार सुद्धा नाही. जगणं म्हणजे काय? सगळ्यांना सोबत घेऊन चालणे, सगळ्यांना काय हवं नको ते बघणं, सगळ्यांच्या इच्छा मनोभावे यथाशक्ती पूर्ण करणे आणि शेवटी वेळ मिळालाच तर स्वतःसाठी जगणं. आयुष्यात आपले अंदाज चुकतात पण अनुभव कधीच चुकत नाहीत, कारण अंदाज ही कल्पनाशक्ती असते, अनुभव मात्र आयुष्याने दिलेला एक धडा असतो, त्यामुळे तो कधीच चुकत नाही. स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत बघता, स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपूच देत नाही. अनोळखी अनोखी म्हणत असताना अचानक एकमेकांची सवय होऊन जाणे म्हणजे मैत्री. आनंदी रहा, समाधानी रहा.
देवासमोरून साखरेचा कण उचलून नेणाऱ्या मुंगीचा आत्मविश्वास आभाळापेक्षाही मोठा असतो. समाधान पाहिजेच असेल तर ते कसंही मिळवता येते. दुःखाचं काय ते आपोआपच येत असतं. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जात असतात. परिश्रमाचं पावित्र्य राखणारी माणसं बुद्धीच्या जोरावर जीवनातली कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात. आपण चांगले असलो की सगळं जग चांगलं वागेल असं नाही. खरं सांगायचं तर आपण जितकं जास्त चांगलं वागतो तितकंच लोक आपला गैरफायदा घेतात. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडता त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा कधीच होणार नाही. वर्षातले 2 दिवस तुम्ही काहीही करू शकत नाही, कालचा आणि उद्याचा. म्हणून आज काहीतरी करा, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.